नमस्कार, आपण बघत आहात भिवापूर टाइम्स, सर्वसामान्यांचा साथीदार. शिक्षण क्षेत्रात भ्रष्टाचार, परीक्षांमधील गैरव्यवहार आणि विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद आता संपूर्ण देशभरात उमटू लागले आहेत. नागपूर जिल्ह्यातील भिवापूर येथून विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी थेट राष्ट्रपती आणि तहसीलदारांना निवेदन देत या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. ज्यांनी जय जवान जय किसान हा नारा जपत शेतकरी, भारतीय जवान तसेच देशासाठी उपयुक्त कार्य केले, असे सोनम वांगचुक गेल्या अनेक दिवसापासून नीट परीक्षेतील गैरव्यवहार, पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींविरुद्ध दिल्लीत जंतर मंतरवर शांततापूर्ण मार्गाने आमरण उपोषण करीत आहेत. देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी जोडलेल्या या लढ्याला आता भिवापूरच्या जागरूक विद्यार्थी आणि नागरिकांची मोठी साथ लाभली आहे. या दरम्यान एक अत्यंत संतापजनक बातमी समोर आली आहे. काल म्हणजेच 20 जुलै 2026 रोजी जंतर मंतर ते संसद असा शांततापूर्ण मार्च काढणाऱ्या विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी अमानवीय लाठीमार केला असून त्यांच्यावर अश्रुधुराचा वापर देखील करण्यात आला. लोकशाही मार्गाने आपल्या मागण्या मांडणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेला हा हल्ला अत्यंत निंदनीय आहे, असा संतप्त सूर भिवापूर मधून उमटला आहे. भिवापूर येथील विद्यार्थी आणि नागरिकांनी तहसीलदारांमार्फत पाठवलेल्या निवेदनात काही प्रमुख मागण्या सरकारसमोर ठेवल्या आहेत. त्यामध्ये शिक्षण व्यवस्थेत सुधारणा, स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटीला कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी कडक कायदे करून परीक्षा पद्धतीत पारदर्शकता आणावी. 2. मंत्र्यांचा राजीनामा, शिक्षण क्षेत्रातील या सर्व गैरप्रकारांची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. 3. दमनकारी धोरणाचा निषेध, शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीमाराची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. 4. सोनम वांगचुक यांच्या मागण्या मान्य कराव्यात. केंद्र सरकारने सोनम वांगचुक यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून त्वरित तोडगा काढावा, असे निवेदन देण्यात आले आहे. भिवापूर तहसीलच्या प्रवेशद्वारापासून नारेबाजी करून तहसील कार्यालयासमोर छोटेखानी सभा घेण्यात आली. यावेळी ज्येष्ठ पत्रकार पुरुषोत्तम भिसीकर, डॉक्टर वसंत खवास, लव जनबंधू, मिथुन माटे, कैलास कोमरेल्लीवार, शंकर डडमल, किरण नागरीकर, मीनाक्षी उमरेडकर, नामदेव चिमुरकर, महेश डडमल, मंगेश कोकाटे, साबीर पटेल आदींनी यावेळी मार्गदर्शन केले. यानंतर परीक्षाविधीन तहसीलदार रेश्मा निकम यांना राष्ट्रपतीच्या नावे निवेदन देण्यात आले. यावेळी बलवंत जांभुळकर, संदीप खडसंग, प्रीती जांभुळकर, मनोहर वानखेडे, किरण गवडी, राकेश थुलकर, निशा जांभुळे, वर्षा ठाकरे, मंजुषा समर्थ, अभिषेक बनसोड, जितेंद्र सवाईकर, गणेश फुलबांदे, साहिल लांजेवार, विजय लांजेवार, प्रेमदास सोरदे, सुनील जांभुळकर, मिथुन दुपारे, माला कराडे, तृप्ती धनविजय, नरसिंह धनविजय, रोशन गायधने, अमित दुपारे यांच्यासह तालुक्यातील अनेक विद्यार्थी, महिला बहुसंख्येने सहभागी झाल्या होत्या. यावेळी आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देऊन शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्वरित राजीनामा देण्याची मागणी केली. शिक्षण मंत्र्याचा राजीनामा शिक्षण मंत्र्याचा राजीनामा या केंद्र सरकारचं करायचं काय, या केंद्र सरकारचं करायचं काय. जय 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 भीम, भारत माता की जय. शिक्षण मंत्र्याचा राजीनामा शिक्षण मंत्र्याचा राजीनामा या केंद्र सरकारचं करायचं काय, या केंद्र सरकारचं करायचं काय. जय जय
जय भीम भारत माता की जय. शिक्षण मंत्र्याचा राजीनामा शिक्षण मंत्र्याचा राजीनामा या केंद्र सरकारचं करायचं काय या केंद्र सरकारचं करायचं काय जय 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 भीम भारत माता की जय. शिक्षण मंत्र्याचा राजीनामा शिक्षण मंत्र्याचा राजीनामा या केंद्र सरकारचं करायचं काय या केंद्र सरकारचं करायचं काय जय 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 भीम भारत माता की जय. शिक्षण मंत्र्याचा राजीनामा शिक्षण मंत्र्याचा राजीनामा या केंद्र सरकारचं करायचं काय या केंद्र सरकारचं करायचं काय तालुक्यातील महत्त्वाच्या माहितीसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.